दिग्गज नेत्यांच्या सभा होणार आहेत, ते म्हणजे तुम्हाला जिंकून देण्यासाठी महायुतीची ताकद आता रस्त्यावर उतरली. दिग्गज महायुतीच्या नेत्याच्या सभा ह्या महाराष्ट्रातच नाही तर देशभर या सभा होतात आणि त्याच्यामध्ये मोदी साहेब असतील, योगी साहेब असतील किंवा अमित शहा असतील, त्यांच्या निश्चित छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा होतील आणि महाराष्ट्रातसुद्धा एकनाथ शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री दोन्ही असतील आणि महायुतीचे नेते आठवले साहेब असतील, जानकर साहेब असतील, राजसाहेब असतील, यांच्यासुद्धा पहाडचे बच्चू कडू असतील, सगळ्याच्या इथं सभा होणार आहे आणि त्याचा फायदा आपल्याला होणार आहे. दिग्गज नेते आल्याच्यानंतर किंवा महायुतीची ताकद एकत्र आल्याच्यानंतर तुम्हाला त्याचा किती फायदा होतोय? फायदा होतोच ना, त्यासाठी ते येतात ना, त्यांचे विचार ऐकण्यासाठी लोक येतात आणि आपण बघितलं असं नरेंद्र मोदी साहेबांनी 10 वर्षात जे काम केलं त्याच्यामुळे फायदा होणारच. ही निवडणूक विजयी ठरण्यासाठी तुमच्याकडे कोणते पॅटर्न आहेत की त्याच्या माध्यमातून तुम्ही विजयाचा गुलाल अंगावर घ्या? मी फक्त 4.5 वर्ष जे मंत्री म्हणून काम केलं, महाराष्ट्रात या खात्याला न्याय देण्याचं काम केलं आणि पालकमंत्री म्हणून या जिल्ह्याला न्याय देण्याचं काम केलं, त्या भरोश्यावर मी निवडणूक लढतो. विरोधक जे आहेत ते जुन्या मुद्द्यांना घेऊन पुन्हा प्रचाराला उतरलेले आहेत किंवा एक खानबानचं राजकारण जे आहे? आता खानबान नाही, लोकाला विकास पाहिजे. खानबान हे विषय पाठीमागं पडला. हे किती दिवस चालणार तुमचं खानबान? लोकांना काही विकास तर पाहिजे. त्या खानबानाच्या याच्यातच 25 वर्ष गेले ना, सगळा जिल्हा पाठीमागं गेला ना. म्हणून मला सांगायचं आहे, खानबानात जे खानबान करीत होतीच आता ते काय करू राहिले तुम्ही पहा ते. बरं, मतदारांना काय सांगाल? मतदाराला सांगाल की ह्या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी मला संधी द्या. 25 वर्ष आपण सगळ्याचा अनुभव घेतला, 5 वर्ष माझा घ्या. निश्चित मी या जिल्ह्याला सुधारण्याचा, विकासाच्या बाजूने नेण्याचा प्रयत्न करेल. ओके. तुमच्या डोक्यावर आनंद दिघे असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, यांचा आशीर्वाद आहे. तो आशीर्वाद घेऊन तुम्ही या मैदानात उतरलात आणि काही जण म्हणतात आमच्या डोक्यावर सुद्धा तोच आशीर्वाद. मला एक सांगायचं, बाळासाहेबांचा आशीर्वाद मला पहिल्यापासून आहे. बाळासाहेबाच्या आशीर्वादामुळंच मी इथपर्यंत आलेलो आहे आणि आनंद दिघेचा सुद्धा साहेबाचा आशीर्वाद आहे, एकनाथ शिंदे साहेबाचा सुद्धा मला आशीर्वाद आहे आणि जनतेचा मला आशीर्वाद आहे. त्याच्यामुळं मी इथपर्यंत आलो. आणि मला सांगायचं की समोरचा काय म्हणतो त्यांना आशीर्वाद असेल तर 4 तारखेला तुम्हाला दिसेल. मला जर बाळासाहेबाचा आशीर्वाद असेल तर ते 4 तारखेच्या मतपेटीतून दिसेल. म्हणून मला सांगायचं की जास्त दिवस नाही राहिले, महिनाभर थांबा. बाळासाहेबाचा आशीर्वाद कोणाला आहे निश्चित लक्षात येईल. बाळासाहेब वरून पाहत असतील की यांनी पक्ष सोडला, धनुष्य सोडला. बाळासाहेब बघत असतील ना, पक्ष सोडला, धनुष्य सोडला. निश्चित बाळासाहेबाचा मला आशीर्वाद.